गाईज आम्ही आता उठिलो 8 वाजता फ्रेश बीच झालो पाणी घेऊन नाश्ता करावं त्याच हॉटेलला नाहीलो आणि आता पाणी बिणी घेऊन नाश्ता करून आम्ही बोला तर भस्म आणावं जाऊ गाणगापूरला त्यांची अक्कलकोटला निघू तर आता सध्या नाश्ता करावं बसलो वडे मागविले ते आता बघूया कसे लागतात वडे दिसून ते एकदम चमचमीत दिसतात वाटलेलंच होतं दिसून चमचमीत दिसतात एकदम मस्त लागते एकदम गाईज आता सगळी पॅकिंग करून आम्ही आता निघतो आता आणशी गाणगापूरशी तर थोडे पुढे बोलते भस्म मिळते बोलते ते काय आहे ते भस्म घेवायचं आहे त्यांची आणि मग आम्ही अक्कलकोटला निघू गाडी आता भरलेली आहे आता निघतो आम्ही डायरेक्ट आणशी पुढं भेटूया आता आम्ही निघालेलो गाणगापूरशी आणि आता ते भस्म जे मिळते नाही ते चाललेलो आता निघालो गाणगापूरशी भस्म तिथे डोंगर आहे जिथे आपल्याला भस्म भेटतोय आणि त्रिमुख संगम आहे नदीचा आम्ही तिथे सुद्धा जाणार आहे ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू 2-3 दिवस कसे गेले आमचे समजलंच नाही आम्हाला मस्त असं पाहिजे काय जत्रेला आलो का ट्रिपला आलो आणि दिवस कसे जाताना समजूनच येत नाही म्हणा आवरी आमची म्हणजे मस्त चालली अजून आणि जसं पाहिजे तसं एकदम मनापासून आमचं होतं ते बरं वाटतं जरा आम्ही आता आमचे थोडे दिवस हान अजून तेच आम्ही आशा करतो की आमचे बाकीचे दिसणे आवरेच असेच मजेन गेले पाहिजे आणि आम्हाला बाकी ठिकाणी पण असंच दर्शन दिलं पाहिजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी कृतज्ञतेचे श्वान विचारी पायावर झुकले आम्ही पोचलेलो आहोत या ठिकाणाकन आणि ते आयच बोलताना ते भस्म असं घेताना बोलते हो असं घेताना बोलते भस्म त्या पोचलो आता आम्ही अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा संगमेश्वर मंदिर संगम नदी तया आयलो आता आम्ही जवळ आणि आता तया दिवासोरावा आयलो आणि असे दिव्य शांत दिसे भव्यता ही तुझी मूर्तिमंत नाम घोषात लाभे आम्हा दत्त दत्त नमन नाम जपमाळ घुमते दिगंत गुरुदेव दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त
अतिशाहीन आम्ही तुझ्या चरणासी गमते ना काहीही गुंते मती कृपाही तुझी लाभू दे पामरासी यशवंत हो देला पुनगती दयावंत दत्त असे जो अनंत निष्णांत भगवंत तो कीर्तिवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य नसे काही अंत गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त तुम्ही जाण ठेवा घडो नित्य सेवा दिसे ठाई ठाई अमा दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त श्री ऐसा कोई प्रेमी हो प्यार दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आ जाए प्यार पहिला गाणगापूर सोडून आम्हाला अर्धा तास झालेला आहे आणि आता आम्ही चाललो अक्कलकोटला 1 तास दाखविते अजून 50 किलोमीटरच्या आसपास अजून दाखविते ते आणखी आता बघूया अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ मग पुढची वस्ती बघू काही रेवाची आहे ते निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण दिगंबरा श्री स्वामी समर्थ आता आम्ही स्वामी समर्थच्या मठामध्ये आलेलो आहोत तर हे माझं 4थ्यांदा इकडे स्वामीचे आशीर्वादाने आता हे माझं 4थं इकडे झालेलं आहे खरं म्हणजे सांगायचं गेलं की खरं तर त्यांची इच्छा आहे आपल्याला इकडे अवजून बोलायची आणि खरं तर ते समोर एवढे लवकर दर्शन देतात खूप आनंद झाला आत्ताच दर्शन घेतलं बाहेर निघालो माझं पहिल्यांदाच आहे आणि बरं वाटलं म्हणजे म्हणजे शांत वाटते एकदम मनावर काय माहिती नव्हतं स्वामी समर्थाबद्दल ते कसं काय पण आई येऊन विचारिलं काय असते कसं असते ते थोडं आईच त्याचं मेन बोलते मूलस्थान यच होतं बोलते त्याचं आणि यच त्याचं मेन ठिकाण होतं बोलते आणि खरखर मी जेव्हा आयलो नाही ते मला काहीच नव्हतं माहिती याबद्दल अक्कलकोट काय स्वामी समर्थ याच्याबद्दल मला तर माहिती नव्हतं पण आयलो त्याचं थोडं असं वाटते का अजून माहिती घेऊ अजून या आपच्याप माझ्या मनात उत्पन्न झालं का मी अजून विचारू याबद्दल असं आणि जेव्हा पैफरून निघालो नाही ते जेव्हा आपण आपले कंचे देवलांची ज्या देवलांना आपण आवर्जून जातो जसं मी जर शंकराच्या देवलांना जातो आवर्जून ते मी जेव्हा देवलांशी निघतो ते मला असं ते समाधान वाटते नाही तसं समाधान वाटलं म्हणा म्हणून मला आटलांचं असं वाटलं का मी अजून याबाबतीत काय अजून मी माहिती मला मिळू शकते मी ते आता बघितलं गुरु भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु
अंतर भव भय चिंता हरू गुरु कारण गुरु कारण गुरु तारण गुरु चरितात्रे कर पारायण श्री स्वामी समर्थांनी लघुशंका केलेली कुशावर तीर्थविहीर, गोदावरी गंगा, सरस्वती नर्मदा, सिंधू कावेरी भीमकृष्णा तुंग सप्तसागर या सर्वांचे तीर्थराज कुशावर्त या नावाने नामकरण झाले. या स्नानाने असाध्य व्याधी नाहीसे होतात. प्रशानाने सर्व पाण्याचे क्षालन होते. या तीर्थांचे हे एवढे महत्त्व आहे. आमचं अक्कलकोटशी दर्शन झालेलं आहे. आता अक्कलकोटशी निघालो आणि आता मधीन काहीतरी हायवेवर आम्ही स्टे करू आणि मग उद्या वाटलं ते आम्ही सकाळचे लवकर निघूनशी शेगावला जाऊ. ते आता आम्ही ऑन द वे आहो. आता मी निघतो. आता बघितो काहीतरी हॉटेल काही जवळ मिळते ते बघितो. आता मी चहा प्यायला थांबलेलो आहो. अक्कलकोटशी आम्ही निघालो. आता 15-20 मिनटं झालेली असतील आम्हाला निघून. आम्ही आता हायवेलाच म्हणजे जे ढाबे लागतात नाही त्या चहा प्यायला थांबलेलो आहो. आणि 30 ते 40 किलोमीटरचे रेंजमध्ये आम्ही आता काहीतरी हॉटेल बघू स्टे करावा. कारण की आता अजून लय मोठा पल्ला आहे शेगावला जावाचा. तवऱ्या जावाची ना आम्ही ते उंद्या शेगावला जाऊ. ते आता आज आम्ही 30-40 किलोमीटरवर स्टे बघू. आणि आता चहा पिवायला आणि गरम गरम वडे खावायला थांबलेलो आहो. आणि जे थांबलेलो आहो नाही ती प्लेस लय मस्त आहे. सांचा पार आहे आणि थंड वारा लागते मस्त. आणि सांचा पारचं जे असते नाही जो सूर्य मावळते ते जरा मस्त वाटते आहे. जरा बसावं वारा बिरा लागते आणि हायवे साईडला बसलेलो आहो. बघ कसं वडे खावायला बसलेलो. लवकरच म्हणा आता डायरेक्ट हॉटेलवर भेटूया. आम्ही आता रूमवर आयलो फ्रेश जायलो थोडे आणि आता आम्ही हेटतो जरा कंपाऊंडमध्ये चालू. त्यांचं मस्त एकदम ओपन हे आहे ग्राउंड आहे. त्याही चालू जरा चहा पिऊ आम्ही. आता थोडा आराम करू त्याही बसू. जेवायला अजून टाईम आहे. आम्ही अक्कलकोटचे जस्ट थोड्या पुरंच आम्हाला हॉटेल मिळलं. तर ते रेवालाच म्हणजे बरं झालं. मस्त आहे हॉटेल एकदम पॉश आहे. आणि चहा पिऊनशी डायरेक्ट त्यात थोडं टाईमपास करू. थंडी आहे मस्त तिथे बसावं मजा येते. तर त्याहीच चाललो आम्ही. आज आम्ही किलोमीटर कमी चालवली गाडी. म्हणजे आम्ही गाणगापूरशी ते अक्कलकोटपर्यंतच होतो. पण आम्ही आज जास्ती देवलान आणि जे बाहेर आमचं जे काय करायचं होतं नाही संगम नदी बोल का काय बोल तरी आम्ही जास्ती टाईम आमचं गेलं. म्हणजे जास्तीशेक आम्ही ते होतो. तर त्याच्यापैकी आम्ही अक्कलकोटलाच वस्ती केली. यात मी बाहेर आलो. त्यांचं आवरं मोठं कंपाऊंड आहे मस्त. ते बोला तर सगळे बाहेर आलो आम्ही. थोडं 8:30 वाजले नाही ते जेवायला टाईम आहे. ते चल बोल हेटो जाऊन येऊया. हे स्वामी समर्थाची मूर्ती आहे आणि हे हॉटेल आहे मस्त आहे. लय पॉश आहे आणि मस्त एकदम रेवाला लय बरं वाटते आहे. आणि अख्खं लय मोठं आहे. आवरा असं आहे बघ. अक्कलकोटची माहिती नाही. मिथुन दादाला जास्त माहिती होती. म्हणजे 2-3दा येऊन गेलेला होता तो आहे वाटते. आणि संकेतला पण आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा जाऊन आलेला आहे. ते यानाने त्यांची माहिती जास्ती होती. कसं काय कय आहे का आहे. श्री स्वामी समर्थांचं मठ, श्री स्वामी समर्थांची समाधी कय आहे कसं आहे ते आम्हाला संकेतनी बरंच काय सांगितलं श्री स्वामी समर्थांबद्दल. ते आम्हाला काय ते बघावं पण भेटलं. आम्हाला वाटलं खाली तर एक वृक्षाचं झाड आहे जय श्री स्वामी समर्थ बसते आणि ते त्याचा तो प्रचार करते. म्हणजे काय तो
त्याप्रमाणे पण त्याच्या मग श्यामानं एक अजून एक त्यानं जी जागा दाखविली नाही का जे त्यांनी समाधी घेतली ते मला वाटते अजून बरेच लोकांना आपले माहिती नसेल नाही ते असं वाटलं का आम्ही ते जाव ते दाखवू असं वाटलं आम्हाला. बरेच लोकांना स्वामी समर्थाची समाधी माहिती नसेल ते आम्हाला म्हणजे संकेतनी सांगलेलं असंच काय आहे असं असं स्वामीची समाधी आहे जेणेकरून आपण ते पण जाऊया करून बघूया. ते ती आपण बघून म्हणजे असं वाटलं का हां त्या देवाचं साक्षात्कार म्हणजे काहीतरी शासन आहे म्हणून असं वाटत होतं. ते जर तुम्ही पण केव्हा अक्कलकोटला कोण जाशाल नाही तर त्या समाधीकन पण नक्कीच जावा तुम्हाला पण काहीतरी त्याचा अनुभव होईल बघा. देवा तुला